चायनीज सगळ्यांना आवडतं, लहान मुलापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना तोंडाला पाणी सुटेल इतकं आपण चायनीज खातो. खूप आवडतं चायनीज. हे की त्याची चवच वेगळी असते. का तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामध्ये एक वेगळाच पदार्थ घालतात, त्याच्यामुळे त्याची चव एकदम सुंदर लागते. त्याचं नाव आहे अजिनोमोटो, बरोबर. का तुम्हाला माहिती आहे ह्या अजिनोमोटोचा शोध कधी, कसा, कोणी लावला? आज मी तुम्हाला सांगते. झालं असं 1806मध्ये जापानमध्ये ना एक केमिस्ट होते, म्हणजे एक शास्त्रज्ञ होते. त्यांचं नाव होतं केकुनेई इकेदा. ते समुद्री जीव, म्हणजे समुद्री जीव म्हटलं समुद्री वनस्पतीचा अभ्यास करत होते, सीवूडचा. तर तिकडची जॅपनीज लोकांना कधी कधी समुद्राची जी म्हणजे शेवाळे असते सीवूड, त्याचं ते एक हे पितात, सूप प्यायचे ते. तेव्हा केकुने इकेदाला एक चव वेगळीच लागली त्याची. ना गोड, ना आंबट, ना तिखट, ना तुरट, काहीतरी वेगळीच चव. आणि ते एक शास्त्रज्ञ म्हणजे केमिस्ट असल्यामुळे त्याने म्हटलं चल ह्याच्यावरती आपण काहीतरी वेगळं काम करूया, अभ्यास करू. मग त्याने अभ्यास केला ना, त्यातून त्याचे एक मुख्य घटक वेगळे करून त्याने त्यातून काहीतरी वेगळंच तयार केलं. तेव्हापासून झालं अजिनोमोटो. का तेव्हा ते अजिनोमोटो म्हणून नाव नव्हतं, त्याचं नाव त्यातून त्यांनी काढलं मोनोसोडियम ग्लुकामेट असं त्यांनी नाव काढलं. मग नंतर ना त्यांना एक त्यांनी नाव ठेवलं उमामी. उमामीचा अर्थ जॅपनीजमध्ये होतो एकदम मस्त चव, जी जेवणाला काहीतरी वेगळंच चव देणारी, असं याचा अर्थ होतो. हे ग्लुकामेट, हे सोडियम ग्लुकामेट असं नाव दिलं ना, तर ते एकदम मोठं नाव होतं. मग त्यांनी त्याचं हे 1809मध्ये त्यांनी त्याचं पेटंट केलं, त्याला एक वेगळं नाव दिलं, त्याचं नाव दिलं अजिनोमोटो. येस, अजिनोमोटो. तर हेच ते अजिनोमोटो आज आपण सगळं चायनीज पदार्थामध्ये वापरतो. मग नंतर आज तर पूर्ण अख्ख्या जगात लोक चायनीजमध्ये अजिनोमोटो घातलं की त्याची चवच वेगळी येतात. बघा तुम्ही नॉर्मल चायनीज करतो ते एक वेगळी चव असते, आणि अजिनोमोटो घातलं की एक वेगळीच चव लागते. अशा प्रकारे केकुने इकेदा यांनी अजिनोमोटोचा शोध लावला, जे आजकाल आपण आवडीने खातो. अशाच वेगळ्या माहितीसाठी चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.